यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले। त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने देखील आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सुभाष खेमसिंग पवार यांचे नाव जाहीर झाले। मात्र 5 वेळा खासदार राहिलेल्या भावनाताई गवळी यांचे नाव युतीमधून अद्यापपर्यंत जाहीर झालेलं नाही। त्यामुळे भावनाताई गवळी यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून यामध्ये यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते असल्याची माहिती आहे। प्रतिनिधित्व करीत आहेत। मात्र आतापर्यंत असा उमेदवारीसाठी कोणाचाही त्रास आम्हाला झालेला नाही। मात्र यावेळेला वेगळी नावं मीडियावर दाखवून खासदार भावनाताईचे मताधिक्य कसं कमी होईल हा प्रयत्न केला जात आहे। मात्र खासदार भावनाताई गवळी यांना ताबडतोब आता या उमेदवारांची जी शिवसेनेची यादी जाहीर होईल, या यादीमध्ये खासदार भावनाताईंची उमेदवारी जाहीर करावी, यासाठी आम्ही मुंबईला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी जात आहोत। आणि जर या ठिकाणी आमच्यावर जर अन्याय होत असेल तर निश्चितच आम्हाला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल, एवढंच या ठिकाणी आमचं सांगणं आहे। तो निर्णय नेमका काय असेल तो आम्ही एकनाथजी शिंदे साहेब निश्चितच तो निर्णय आम्हाला घेण्याची वेळ येऊ देणार नाही, परंतु नंतर तुम्हाला कळेल तो निर्णय काय आहे। तर